नमस्कार मित्रांनो, तुमचं ज्ञान विज्ञान या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. तुम्ही जर या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मी जी इन्फॉर्मेशन देत आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे की BSc झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात की तुम्हाला नवीन नवीन असताना ट्रेनिंग म्हणून जॉईन व्हावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की ट्रेनिंग म्हणून जाताना किंवा नवीन इंटरव्ह्यूला जाताना आम्ही काय अभ्यास करून जावा. तर मी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन देत आहे की तुम्हाला सुरुवातीला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाते. त्यानंतर तुम्हाला BSc बद्दल काय नॉलेज आलेलं आहे, BSc डिग्री तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला काय नॉलेज आलेलं आहे त्याबद्दल ते विचारले जातात. त्यामध्ये पण तुम्हाला 8वी ते BSc पर्यंतच्या सिलेबसला जे छोटं मोठं झालेलं आहे तेच विचारलं जातं. त्यामध्ये जसं की pH म्हणजे काय, तर pH म्हणजे काय आहे, तर pH इज डिफाइंड ॲज अ निगेटिव्ह लॉगॅरिदम ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. ही pH ची डेफिनेशन आहे. त्यानंतर विचारतात की मग pH ची स्केल काय आहे, तर pH ची स्केल काय आहे 0 to 14. त्यामध्ये लेस दॅन 6 आहे ते ॲसिडिक आहे, 6.1 to 7.9 न्यूट्रलमध्ये येतं आणि अबाव 8 आहे 8 to 14 ते तुमचं बेसिक सोल्युशनमध्ये येतात. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की व्हॉट इज टायट्रेशन. टायट्रेशन इज ॲनालिटिकल किंवा लॅबोरेटरी टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्हाला अननोन कॉन्सन्ट्रेशनची तुम्हाला व्हॅल्यू काढायची असते. तर त्यामध्ये त्यानंतर विचारतात की टायट्रेशनचे टाईप्स काय आहेत, व्हॉट इज टाईप्स ऑफ टायट्रेशन. त्यामध्ये टायट्रेशनचे 4 टाईप्स आहेत. ॲसिड बेस टायट्रेशन, यामध्ये तुम्हाला न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिड अँड बेस केलं जातं. नंतर आहे रेडॉक्स टायट्रेशन. रेडॉक्स टायट्रेशनलाच दुसरं नाव आहे ऑक्सिडेशन रिडक्शन टायट्रेशन. यामध्ये इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह असतात रिएक्शन कंप्लीट करताना. नंतर आहे कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. यामध्ये तुमचं कॉम्प्लेक्स फॉर्म होतो विथ द हेल्प ऑफ EDTA काय आहे तर इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ॲसिड आहे. आणि 4th वन आहे प्रेसिपिटेटेड टायट्रेशन. यामध्ये तुम्हाला इनसोल्युबल सॉल्टचा प्रेसिपिटेट तयार होतो. यामध्ये सिल्वर नायट्रेट आणि NaCl ची एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते. त्यामध्ये रिएक्शनला सिल्वर नायट्रेट आणि NaCl घेतलं तर तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो. तर हे झालं प्रेसिपिटेशन टायट्रेशन. तर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनेल पाहत राहा.